संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही फेरफटका मारण्यासाठी समोरच असलेल्या रानात जाण्यास निघालो. समोरच असलेल्या आंब्याच्या झाडाला लागलेली आंबे बघून मन प्रसन्न झाले. कारण उन्हामुळे हैराण झालो असल्याने संध्याकाळची वेळ ही मनाला सुखवणारी होती. पुढे गेलो आणि नजरेस पडले ते पेरूचे झाड. पेरूचे झाड दिसायला छोटे, पाने नसलेली, परंतु त्या झाडाला पेरू लागलेली होती. मन समाधानाने भरून आले. लहान असलो तरी हार मानायची नाही हे त्या झाडाने शिकवले. समोरच आमचे तीनही शेरखान मोठ्या ऐटीत खुल्या आसमंताखाली मोठ्या रुबाबाने बसली होती. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. काळे ढग दाटून आले आणि रानगवत, नारळाची झाडे, आंब्याचे झाड वाऱ्यावर डोलू लागले. मामी शेळ्यांना गोट्यात बांधायला निघाल्या आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली. एकीकडे सूर्य आग ओकत असताना अचानक पाऊस पडणे म्हणजे सुखद धक्का. सक्षम आणि रियू पावसात भिजू लागली, नाचू लागली, आनंदाने गाऊ लागली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असा दिसून येऊ लागला.